कोल्हापूर नगरीमध्ये शाहू महाराजांचं वातावरण आहे। ही मतदान जे आता सध्या आहे ती पैशाच्या जीवावर आहे। पैसा जिकडे फेकतात तिकडे लोक पळतय। क्या कोल्हापूर में क्या होएगा ये महाराज महाराज हमारा। मला वाटतं मोदी तेवढं नको आहे, मोदीनं तर वाट लावला तर छत्रपती शाहू महाराज येतील आणि केंद्रात मोदी येतील असं वाटतं। बंटी पाटलांच्या इम्पॅक्टमुळे छत्रपती शाहू महाराजांना फायदा होईल वाटतं। 100% फायदा होणार त्यांच्यामुळे। यावेळेस शाहू महाराज तर फिक्स आहेत, त्यामुळे काही विषयच नाही कोल्हापुरात। शून्य झालेला आहे कोल्हापूर। तरी आलं निवडून तरी हे असंच होणार, कोणी निवडून येईल। आम्हीच तुम्हाला निवडून देतोय ते आम्ही महामूर्खन गाढव आहोत। ह्या लोकसभेमध्ये जर बघायला गेलं तर मागच्या विद्यमान खासदारांनी काही ठिकाणी निधी आणला, काही ठिकाणी नाही, अशा प्रकारे निधी आणून त्यांनी 2 नंबर प्रकारे केलं। 70 ते 75% शाहू महाराज, 25% मध्ये बाकी 2-3 कॅन्डिडेट। कोल्हापूरची हवा सध्या तरी मंडलिक आहेतच। आता हवा बघायला गेलं तर आता तसं सांगता बी येणार नाही काय ॲक्च्युली, कारण आता नेते असे आहेत की तर खुद्द कोल्हापूरचे राजे उभा राहिले आहेत, त्यामुळे जनतेला आता असा प्रश्न आहे की कुणाला द्यायचं, हा मोठा संभ्रम मोठा प्रश्न आहे। गादीचा काही संबंध नाही, गादी कोण बी बसू शकते, तुम्ही बसू शकता, मी बसू शकते, हेच बसू शकते, पण त्या गादीवर बसणारा माणूस कोण आहे आणि ते काय करतो हे महत्त्वाचं आहे। नाही ते आता ते शरद पवारने त्यांना उठवून बसवले म्हणताना ते उभारले, नाही तर ते निवडणुकीला उभारले सुद्धा नसते। काय वाटते म्हणजे काय शाहू महाराज आपले निवडून येणार 100% येणार निवडून 100%। वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध। निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट, वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा। सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे। सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे। आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा। आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेच्या या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आणि सध्या आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील सर्वात फेमस आणि लोकांच्या फेवरेट अशा जागे आणि खूप मोठ्या अशा पर्यटन क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो किंवा खूप चांगलं एक निवांत लोक या ठिकाणी वेळ घालवतात ते म्हणजे आपलं रंकाळा तलाव। आणि या तलावाच्या परिसरामध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी येत असतात। तर त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत की नेमकं कोल्हापूरच्या मनामध्ये नेमकं काय, कोल्हापूरकरांच्या मनातील नेमका खासदार कोण, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत। अजून एक महत्त्वाचं म्हणजे समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरढोण पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना कमी दरामध्ये आपल्या घराची स्वप्नपूर्ती करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्सशी संपर्क नक्की साधावा। नमस्कार, कोल्हापूरचेच का तुम्ही? हो, कोल्हापूरचे प्रॉपर। काय आता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय वाटतं, एक तरुण म्हणून काय वाटते म्हणजे काय होईल ह्या लोकसभेच्या निवडणुकीत, काय होईल वाटते? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आता सध्या तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज त्यांना उमेदवारी मिळाल्या। त्यामुळे आता सध्या जर तुम्ही बघितला तर कोल्हापूरमध्ये तर त्यांचं पूर्ण वातावरण आहे। बंटी पाटलांच्या त्यांचा पूर्ण हा एरिया इथला, त्यामुळे पूर्ण त्यांचंच वारं सध्या कोल्हापूर शहरामध्ये तर त्यांचं वारं दिसतंय। म्हणजे बंटी पाटलांच्या इम्पॅक्टमुळे छत्रपती शाहू महाराजांना फायदा होईल वाटते? 100% फायदा होणार त्यांच्यामुळं। आणि प्लस तुम्ही जर आता आजरा चंदगड की त्या साईडला गेला असाल तर त्या साईडला सुद्धा आता मी न्यूज बघितली तिथली, छत्रपती संभाजी महाराज त्यांचं म्हणजे त्यांचं सुपुत्र शाहू महाराजांचे स्वतः बंटी पाटील त्यांनी तिथला एरिया कव्हर करतात। त्यामुळे तिथून पण जर लीड वगैरे मिळाला, इथं शहरात तर त्यांना फिक्स मिळणारच लीड। कारण की आता आम्ही जे बघतोय चौकात चर्चा करतात, वयस्कर लोक असून द्यात किंवा रिक्षावाले असून द्यात, त्यांच्यामध्ये ते जाणवते की आपल्याला ती शाहू महाराजांचं पूर्ण वारं दिसतं इथं कोल्हापूरमध्ये। आणि त्यांचं जर संजय मंडलिकांचं जर घेतलं तर त्यांनी आता हसन मुश्रीफचं वगैरे त्यांचं येतात स्टेटमेंट, कागलमध्ये लीड वगैरे मिळतं आहे किंवा म्हाडकांचं इथं ते येतात स्टेटमेंट वगैरे, खरं चर्चा दिसत नाही माणसांच्यामध्ये। हां, म्हणजे असं एक 10-15 जण दिसलीत ना की त्यांच्यामध्ये ती चर्चा दिसत नाही की बाबा कॉम्पिटिशन टफ, महायुतीचं अजून तेवढं टाईट वातावरण महायुती नाही तर कोल्हापूर शहरात तर दिसतच नाही।
म्हणजे असं म्हणताय आपण आता एक्झाम्पल काय कारण असावं यासाठी किंवा बाकीचे कुठले तर त्यांच्या अपोजिट आता त्यांची सुनेत्रा पवार आहे त्यांच्या टफ फाईट असं दिसतंय जाणवतं ते बाबा इथं तुम्हाला असं वाटतं टफ फाईट पण होणार हां टफ फाईट दिसत नाही तर चर्चा तर होत नाही आता नंतर कसं इलेक्शन जवळ कारण काय वाटते तुम्हाला कारण म्हणजे 5 वर्षाचे बॅक मागचं जर 5 वर्ष तुम्ही बघितला तर संजय मंडलिकांच्यामुळं काय काय झालं आहे इम्प्रूव्हमेंट ती लोक बघतात आता मी इम्प्रूव्हमेंट म्हणजे झाल्या का नाही हे लोकांना माहीत आहे आणि हे 3 पक्ष एकत्र आल्यामुळं सगळी युनिटी झालं ना इथं असं आणि इथं मी काय कुठला समर्थक नाही खरं जे दिसतंय आम्ही इथं अभ्यास करायला येतो लायब्ररीमध्ये प्रॉपर म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो हां आणि म्हणून मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय म्हणून इथं कोल्हापुरातल्या नेमक्या समस्या काय आणि कोल्हापूर ज्या गोष्टींचं म्हणजे जे इश्यू होते ते इश्यू सोडवले गेलेत का किंवा जे खासदार होतील त्यांनी कुठल्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं कोल्हापूरचे इश्यू म्हणजे आता तुम्ही फक्त जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितला कोल्हापूरचं रोड वगैरे कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा हे आता रंकाळ्याचं जर आता तुम्ही बघितलं आता हे 6 कोटी काय तर इथं आता दिलेत ह्याला 2.5 कोटी त्या कंपाऊंडसाठी आणि ब्लॉक घालायला काय तर 3.5 कोटी आत्ता सुरुवात झाली ही डेव्हलपमेंटची आता रंकाळा इतका चांगला स्पॉट आहे तर त्याला आपण एकदम स्टँडर्डपणा त्याला देऊ शकतो एवढं पर्यटक येतात सगळं चांगलं करता आलं असं हे रंकाळ्याचं झालं तर आता बंटी पाटलांनी ते सांगितल्यात पाणी घरपोच आम्ही आणलो आहे आता अजून तर काय ते चालू झालं नाही खरं तिने आणल्यात सुविधा दिल्यात तिने तो आता खूप चर्चेचा विषय झाला हां आता पाणी डायरेक्ट घरपोच करणं आणि बाकीचं तुम्ही म्हटलं तर जी वाहतूक वगैरे व्यवस्था इथली कोल्हापूरमधली की अशी एकदम प्रॉपर डेव्हलप्ड नाही म्हणजे ह्या साईडला वन वे आहे त्या साईडला नाही किंवा आता कंजेस्टेड पण आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे कोल्हापूर शहरातलं दळणवळणाची गोष्ट बाकी हाय व्यवस्थित सगळं काय सांगाल तुम्ही काय होईल यावेळेस शाहू महाराज तर फिक्स आहेत त्यामुळे काही विषयच नाही कोल्हापुरात काय विषय हार्ड आहे कोल्हापुरात असं का वाटते कारण प्रचार तसा केलाय शाहू महाराजांनी त्यांच्या घरच्यांनी असतील प्रचारात आघाडी घेतली त्यामुळे विरोधकांचं कुठं काय दिसणं काहीच दिसेना झाले त्यामुळे शाहू महाराज फिक्स आहेत यावर्षी लाईट नसतोय रस्त्यानं चालता येत नाही सगळे तुमचे फेरीवाले रिक्षावाले 4 चाकीवाले बरं एखाद्याला सांगितलं तर तो आमचा 7 पिढ्याचा उद्धार करतोय काय सांगू आमच्या समस्या आणि समस्या जरी सांगितल्या तरी ते आहे का काही होणार नाही हे आहे असंच चालायचं कोल्हापूरचा फार विकास झालाय किंवा काहीही झालेलं नाही शून्य झालेला आहे कोल्हापूर काका नमस्कार नमस्कार साहेब कुठले तुम्ही कोल्हापूर अच्छा खुद्द इथलेच आहे प्रॉपर कोल्हापूर शिवाजी पेठचे आहे तुम्ही बघ काय लोकसभेची निवडणूक आहे काय एकंदरीत वातावरण आहे कोल्हापूर नगरीत कोल्हापूर नगरीमध्ये शाहू महाराजांचं वातावरण आहे बर शाहू महाराजांचं वातावरण आहे वाटते कोल्हापुरामध्ये कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा ते आहे वारसा आहे का असं का वाटते तुम्हाला की ते येतील निवडून म्हणून येथील निवडून आहो ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज त्यांचे जे वंशज कोल्हापूर शाहू महाराजांनी आत्तापर्यंत काय केलं नाही सांगा कोल्हापूर शाहू महाराजांनी कुस्ती मैदान काढलं राधानगरी पाण्याचा तलाव काढला इतर काही सुखसुविधा केल्या मग त्यांच्या वारसदार त्या कोल्हापूर शहराने त्यांनाच मतदान केलं पाहिजे जे राजश्री शाहू महाराजांचं जे भव्य काम आहे कोल्हापूर नगरीसाठी महाराष्ट्रासाठी ह्यांच्यापेक्षा ते शाहू महाराज त्यांच्या वंश त्यांनाच आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे एकदा वारसदारांना संधी द्यायला पाहिजे एकदा वारसदारांना संधी द्यायला पाहिजे एकदा त्यांना निवडून द्यायला पाहिजे एकदा तिथे भाजप महायुतीचं काय आव्हान वाटते का तुम्हाला इथं भाजप महायुतीचं आव्हान वाटते खरं ते संजय मंडलिकच्या ऐवजी दुसरी कोणची तरी सीट असते तर ते ठीक होतं जरा काहीतरी मग आता संजय मंडलिक इथले विद्यमान खासदार होते आता काही एवढं त्यांनी अजून काही हेच नाही हो त्यांचं म्हणजे काय काम नाही की कामच नाही त्यांनी केलेलं का अजून या 5 वर्षात काय नाही केलं त्यांनी जनतेपर्यंत कुठपर्यंत जायचे किंवा कुठपर्यंत हे करायचं लोकांची कामं संदर्भात म्हणा किंवा काय असं त्यांचं काही नाहीच आहे हो त्यामुळे ह्या वेळेला छत्रपती आम्ही तरी छत्रपती शाहू महाराजांना वोटिंग करणार बाकीच्यांचं काय माहित नाही अहो आता निवडणूक लागली लोकसभेची माहित आहे का तुम्हाला बघताय बातम्या माहित आहे बातम्या बघतोय सगळं बघतोय माहित आहे की काय वातावरण आहे कोल्हापुरात आहे वातावरण सगळं महागाईचंच आहे की काय स्वस्त का आहे
सगळी महागाईच वाढवून ठेवली ना. का स्वस्त काय ठेवलंय का? नाही. गरीब लोकांचं तर आम जनतेचं तर जगणं मुश्किल केलंय. केंद्र सरकारचं काम चांगलं नाही. नाही महागाई वगैरे वाढली. महागाई आहे. गरिबासाठी तर महागाई आहे. मोठ्या लोकांसाठी काय असेल पण गरिबासाठी सध्या तरी महागाई आहे. असं आहे. गरिबांना त्रास होतोय. त्रास तर लय आहे. त्रास आहे. आता कोल्हापुरातनं काँग्रेसमधनं शाहू महाराज उभा राहिलेत आणि महायुतीतनं संजय मंडलिक उभे राहिलेत. तर काय कोणाचं वातावरण दिसतंय काय? बरेच लोक तरी महाराजांना देतील अशी माझी खात्री आहे की महाराजाला पडल असं वाटतंय. पण काय जनता मतदानाचंच बोलते मी. मतदानाचंच की बऱ्याच लोकांचं असं वाटतंय की महाराजांना पडन. आता असं झालंय हे मतदान जे आता सध्या आहे ती पैशाच्या जीवावर आहे. पैसा जिकडं फेकतात तिकडं लोक पळतंय. पहिलं जे मतदान होतं इंदिरा गांधीच्या काळात मी तेव्हापासून मला माहिती आहे की 1 रुपया बी मिळत नव्हता पण कामं चांगली होत होती. आता पैसे मिळवतात पार्ट्या देतात त्याच्यामुळं सगळ्याची वाट लागलेली आहे. बाकी काय होते ते. हां पहिल्याचं वेगळं होतं आताचं वेगळं आहे. तेव्हा मी 6-7 वर्षाची होते खरं त्या टायमाला काळ चांगला होता. आता पूर्णपणे 12 वर्षाचा बी मुलगा पैसे पार्टी मिळाली की झालं बदला. ती घरातल्या लोकांना तिकडं द्या म्हणून सांगतो मत. असं सध्या चालू आहे. सगळी रचनाच रचना बदल पूर्णपणे एकदम पूर्णपणे पूर्ण देशातच आपल्या असं झालेलं आहे. आता अजिबात आवडत नसणार. मला तरी माझ्या बुद्धीला आवडत नाही. बाकीच्याला काय बी होऊ दे. मी तर पैसा 1 रुपया जर घेऊन दारात आला देतो म्हणून मी त्याला शिव्या घातल्याशिवाय परत पाठवत नाही. माझ्या येतात की पण मी नाही. मी हे करत नाही. वरडून मी घालवते. मला ज्याला द्यायचं ना त्याला देते मत. पण मी शिव्या देऊन परत पाठवते. त्यांचे 500 रुपये 1000 रुपये आम्हाला किती दिवसाचे आहे ते काय उपयोग आहे त्याचा? आम्ही तेवढं कमवतोच की. असं आहे. मला तरी ते पटत नाही. पैसे देऊन मतदान जे करते ती माझ्या बुद्धीला आवडत नाही. एवढं करत असं आहे. चाचा नमस्कार. काय बरं आहे का? बरं कोल्हापूरचेच का तुम्ही? इथलेच आहे. काय लोकसभेची निवडणूक लागल्या सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्या. काय कोल्हापूर काय म्हणतंय? काय होईल कोल्हापुरात? साहेबाच्यावर काम नाही आमचं. साहेबाच्यावर बोलायचं नाही. कुठले साहेब? हे शाहू महाराज. शाहू महाराजांचं ह्या वेळेला जुळल वाटते. हा मग आमचं हेच आहे ना कोल्हापूरचा राजाच आहे. त्यामुळे ह्या वेळेला त्यांनाच. होय त्यांना. आताचे जे खासदार आहेत त्यांचं काम कसं आहे? ते काय आपल्याला ते पटत नाही. क्या कोल्हापूर में क्या होएगा? महाराज हमारा. बर कसं काय का वाटते तुम्हाला? चांगलं आहे. अहो आमचा राजा इथला कोल्हापूरचा. बर तेच मग भाजपचं शिवसेनेचं काय आव्हान आहे? आता काय आता भाजपचे जे आता नवीन मेंबर आहेत ते येतील पण आता जी सोडून गेलेले आहेत ते नो चान्स आहे त्यांना आहे पब्लिकचा जनतेचा. नाही आता भाजपचं आव्हान काय वाटतंय का तुम्हाला? नाही ते इथं काय नाही. शिवसेना आपल्या ठाकरे गटाची शिवसेना बसतील. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जे महाराज लढतायत तर महाराज येतील यावेळी. हे नाही कोल्हापूरला महाराज आहेत ना ते. त्यामुळे ते येतील यावेळेला. म्हणजे कसं आहे तिने पक्ष सोडून गेल्यामुळे माणसं नाराज झाल्यात. हो अच्छा म्हणजे संजय मंडलिक साहेब पक्ष सोडून गेल्यामुळे माणसं नाराज आहेत. शिंदे गटाबरोबर नाही जायला पाहिजे नाही. हां हे मत आमचं आहे. मग त्या पहिला पण त्यांच्याकडे राहिलं नाही ते त्याच्यापाशीच राहायला पाहिजे होतं कायम तो म्हणजे निवडून आल्यास लोकांच्या आवडलं नाही लोकांना कोल्हापूर. नाही कुणाला आवडलं नाही. काय द्राक्षाचं फळांचा व्यवसाय फळांचा. काय कोल्हापूर लोकसभेत काय होईल वाटतं यंदा तुम्हाला? मला वाटतं मोदी तेवढा नको आहे. कुठलाही पक्ष येऊन दे मोदी नको आहे. आणि काय सांगू नको मग आता शाहू महाराज उभे आहेत इथनं छत्रपती शाहू महाराज. येऊन दे की आमचं मतदान देऊया त्याच नाही. आणि काय सांगू ते येतील वाटतंय तुम्हाला? मी देणार. माझी घरची मंडळीची सगळी म्हणणार त्यातून द्या. आणि काय सांगू पण मोदी नको. मोदीनं तर वाट लावला. का नको मोदी? काय केलं? स्वस्त काय बोला. महागाई वाढवली. हां मग कमीत कमी 60-70 वर्षे काँग्रेसनं राज केला. त्यानं महाग केला नाही म्हणत नाही मी. मग आता जनता पोटभरून खायची होती. यानं यायच्या आधी म्हटलं की मी स्वस्त करतो म्हणजे चांगले दिवस आणतो. चांगले दिवस कुठं भिकारी दिवस आहेत. आणि काय सांगू तुम्हाला भिकारीचे दिवस भिकाऱ्यांनी बरं पण लोकांची हे नको आहे. फसवलंय. हां तिकडं आपल्या गावाकडं मात्र सगळं सोयी केला.
इथं महाराष्ट्रामध्ये काय सोय केलं? काही नाही आहे, अजिबात काहीच करायला नाही. आणि माझ्यासाठी तर काही करायला नाही. वैयक्तिक मी सांगतो, माझ्यासाठी काही करायला नाही. आता हे जाहिरातबाजी करते एवढं सरकार की आम्ही कामं केलेत. कामं केले की तोंड बघून कामं केलं. काय कामं केलं? कामं काय केलं? कुठला बी काम केलं असला 10 लाख मंजूर करून देतोय, त्यातलं 1 लाख खर्च केलं का 9 लाख रुपये कुठं जातात हे चौकशी केली का त्यांनी? त्यात कारभार पण पारदर्शी नाही. हां, त्यात मी बी असून दे ना तर तुम्ही असून दे, 9 लाख आम्ही वाटून खाल्लं. यांना चौकशी करायला पाहिजे. जनतासाठी 10 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये दिलं, त्यातलं हे माझी माणसं पैसे घेऊन गेल्यानंतर ह्यांनी खर्च केलं का नाही केलं हे पाहिजे की. बरोबर आहे. त्यामुळे यंदा तुम्ही भाजपवर प्रचंड नाराज आहे. अजिबात नाही. आणि मशीन असला तर मतदान करणार. EVM वरती पण शंका आहे तुमची? हां, मोदीला सोडून पक्ष कुठला बी मला चालतं आहे. मोदी सोडून कोणीही चालतं? कुठलंही बी चालतं आहे, मात्र मोदी नको. कोल्हापूरचेच का? कोल्हापूर निगवेच आम्हाला. निगवेश आहे. बरं, काय कोल्हापूर लोकसभेत काय होईल वाटतं यंदा? कोल्हापूर लोकसभेत हां, काय मोदीच येणार, दुसरं कोणी येत नाही. बरं, विषय नाही दुसरा. म्हणजे मोदींच्या नावावरती जो उमेदवार असेल इथे त्यांनाच मतदान करणार? नाही, इथे मोदींच्या नावावर नाही येणार, इथं राजे येणार. मग इथलं विचारतोय मी. इथं राजे येणार, दुसरं कोण नाही येणार. म्हणजे इथं छत्रपती शाहू महाराज येतील आणि केंद्रात मोदी येतील असं वाटतंय तुम्हाला? होय. केंद्रात सत्ता मोदींचीच राहणार. असं का वाटतंय? असंच वाटते. म्हणजे त्यांनी काय वाईट केलेलं? मग इथं का महायुतीचा येणार नाही? इथं नाही येत, कारण इथं राजेंची सीट येणार, इथं दुसरी सीटच येत नाही. राजेंसमोर कुणाचं टिकाव लागणार नाही लागणार. त्यांना मानणारे लोक आहेत इथं भरपूर, त्यामुळं दुसरी कोणी येणारच नाही. कोल्हापूर देशाचा निकाल असतोय वेगळा आणि कोल्हापूरचा वेगळा असतोय. कोल्हापूरचा असंच होणार आहे. तसंच होणार. इथं राजे येणार, पण केंद्रात मोदीच येणार. दुसरं काय तिथं पर्याय नाही. दुसरं येऊन चालतच नाही. का असं का वाटतंय तुम्हाला? कारण त्यांनी काय वाईटच नाही केलेलं हो, सगळ्यांचं चांगलेच केले. महागाई वाढली म्हणतात, पण तुमचं मिळगत पण वाढले ना, नुसतीच महागाई नाही वाढलेली. त्यामुळे समाधान आहे तुम्ही मोदींच्या कामावरती? हाय, जे मिळते त्यात समाधान आहे. काय नाव तुमचं? माझं संतोष पाटील. बरं, कुठले तुम्ही? कागल मतदारसंघातून येतोय मी. कागल विधानसभा मतदारसंघातून. काय एक तरुण म्हणून काय वाटतंय कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल वाटतंय? ह्या लोकसभेमध्ये जर बघायला गेलं तर मागच्या विद्यमान खासदारांनी काही ठिकाणी निधी आणला, काही ठिकाणी नाही, अशा प्रकारे निधी आणून त्यांनी 2 नंबर प्रकारे केलं. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना फारसे म्हणजे हे होणार नाही, मदत करणार नाहीत. त्यामुळं छत्रपती शाहूराजे हाच कोल्हापूरसाठी पर्याय राहील आणि चांगल्या प्रकारे कामं होतील अशा आम्हाला त्यांच्याकडनं आशा आहे. तुम्ही कागलमधून येत आहे, तर कागलचे आमदार हसन मुश्रीफ साहेब आहेत, तर ते म्हणतात की इथं मी उभा राहिले म्हणून लोकांनी मतदान करायचं आहे आणि ते महायुतीचा ताकदीने प्रचार करताय. तर काय वाटतंय कागलकर म्हणून काय वाटतंय? नाही, ते होऊ शकत नाही. तिने किती पण जरी बोलले, विकासाच्या गप्पा मारणे एवढं सोप्या नाहीत. विकास करणे आणि विकासाच्या गप्पा मारणे ह्यात खूप मोठा आसमानाचा फरक आहे. त्यामुळे त्या गेल्या 5 वर्षात लोकांनी बघितलेलं आहे, विद्यमान खासदारांनी अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी जायचे होते, अनेक समस्या विकासाच्या बाबतीत घेऊन जात होते, पण ते भेटत नव्हते लोकांना. पण त्यामुळे ते अनेक प्रश्न होते त्यांनी सोडवलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला बदल होईल असं आम्हाला वाटते. नमस्कार. कुठले? कोल्हापूरचे? कोल्हापूर. काय आता लोकसभेची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे, लोकसभेचं वारं व्हावं लागले. काय एकंदरीत कोल्हापूर लोकसभेची काय परिस्थिती आहे? 70 ते 75% शाहू महाराज, 25% बाकी 2-3 कॅन्डिडेट झाले. एवढा फरक आहे असं वाटतं? हो, 100%. का असं का वाटतंय? शाहू महाराज आहेत शेवटी ते, त्यामुळेच 100% हाच बदल होणार, बदल होईल आणि मोठ्या फरकानं बदल होणार. का असं का वाटतंय? म्हणजे तरुणांचं फार महत्त्वाचं एकतर सरकारविरोधी रोष आहे आणि राजांचं व्यक्तिमत्व पण आहे तसं, आणि विद्यमान खासदारांच्या विरुद्ध रोष आहे. संपर्क नाही आहे, त्यांचा संपर्क नाही, त्यांच्याबद्दल रोष आहे, अँटी इन्कम्बन्सी आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची जी प्रतिमा आहे त्यामुळे त्यांना तो बेनिफिट मिळणार. हो. बाकी आव्हान वाटत नाही का तुम्हाला? काही लोक आता आम्ही भेटलो तर म्हटले की मोदींच्या नाव आम्ही इथे मतदान करणार. इथं कोल्हापूरमध्ये मोदींनी इथं सहभाग घ्यावी
अशी आमची इच्छा आहे. त्याशिवाय की नाही ते 95 आणि 5% होत नाही. 95% मग राजे होणार आणि 4-5% चुकून तिकडे होईल. छत्रपती शाहू महाराज इथल्या अस्मितेचा विषय झाल्यात का या निवडणुकीत? अस्मिता म्हणजे ते आहेतच, झाल्यात म्हणजे काय पहिल्यापासून आहेत. हे तर उभारलं, हे रंकाळा कोणी बांधला आहे? महाराजांनी. त्यांनी काय केलेलं नाही सांगा. म्हणजे महाराजांचं ज्यावेळी मी राधानगरी धरण घ्या, आपलं केशवराव भोसले नाट्यगृह घ्या, देवल क्लब घ्या, काय म्हणजे तुम्ही जिथं चौकात उभारला आणि इकडे तिकडे बघितलं काय ना काय. आता समोर सुतार समाज बोर्डिंग कोणी बांधलं आहे? शाहू महाराज. 22 हॉस्टेल आहेत शाहू महाराजांनी बांधलेले. त्यांचं काम मापत बसायला लागलो तर मग वर्ष जाईल आपलं. पण 2009ला त्यांचेच वारसदार असलेल्या छत्रपती संभाजीराजे त्यावेळी 2009ला शरद पवारांच्या विरोधात वातावरण जास्त होतं. त्याचा फटका संभाजीराजेंना बसला. राजे चुकीचं होतं असं नाही. त्यावेळी मंडलिक साहेब जे होते, सदाशिव मंडलिक, त्यांनी काय सांगितलं की राजेंची चुकी नाही, राजे चुकीच्या पक्षात उभारल्यात. म्हणजे थोडक्यात रोष कोणाला होता? शरद पवारांना. आणि शरद पवारांनी त्यावेळी एक कमेंट 2-3 पास केल्या की सदाशिवराव मंडलिकांचं वय जास्त झालं आहे, बैल म्हातारा झाला की त्याला विकायचा असतो आहे, अशा चुकीच्या स्टेटमेंटमुळे स्थानिक अस्मिता उफाळून आली आणि त्याचा फटका संभाजीराजेंना बसला. ना की संभाजीराजे चुकीचे आहेत. ह्यावेळेला ती परिस्थिती अजिबात नाही, अजिबात नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचं ठरलं एक आत्ता सध्या घेतलं तर एक 3 लाखाचं लीड आहे, ना तर 5-5.5 पर्यंत काय मोदींची सभा झाली तर मोदी झाले की मग 10-11 पर्यंत जाईल. कारण कसं आहे मग ते लोक सगळी घरातून बाहेर पडतील. मोदींचा फॅक्टर चालणार नाही. इथं नव्हताच कधी. इथं तुमची पंचायत समिती बघा, 14ला मोदी देशात आले, आम्ही राष्ट्रवादीच्या बाजूला. कुठं आहे मोदी? इथं मोदी आले त्याशिवाय आमचं लीड वाढणार नाही 100%. मोदी कसं झालं, BJP गव्हर्नमेंट काय बोलायचं त्यांचं जास्त वेळ. काय वाटते एक इथले इश्यू काय आहेत आणि कशा पद्धतीने ते 14 पासून 2024 पर्यंत 10 वर्ष तुमचं सरकार आहे. कोल्हापूरसाठी कोणतं असं माइलस्टोन काम तुम्ही केले सांगा? ठोस काम कुठलंच नाही. कुठलं? अहो तुम्ही रस्ता करताय, पॅच लावताय, हे करताय, लाईट जोडताय, दिवाबत्ती, ही काय कामं आहेत काय? विमानतळ संभाजीराजेंच्या निधीतून थोडं झालं म्हणतात, बंटी पाटील म्हणतात आमच्या निधीतून थोडं झालं, धनंजय महाडिक काय ते म्हणतात आमच्या निधीतून थोडं झालं. पण तुमचं काय ठोस असं काय नाहीच आहे. एखादी MIDC आणली, मुलांना रोजगार दिला, कुठं काय आहे? किंवा एखादा आता इथं ट्रॅफिक जाम होते जावळा गणपती, इथं एखादा फ्लायओव्हर टाकला, गोकुळ हॉटेलच्या इथं ट्रॅफिक होते, ते बास्केट ब्रिज काय नाही. म्हणजे ट्रॅफिक नाही, पाणी म्हणजे आता काही ठिकाणची धरणं व्हायचीच आहेत अजून. 94 साली तिकडं राधानगरी तालुक्याचा जो पट्टा आहे का, गगनबावडा आणि राधानगरीचा बेल्ट आहे तिकडं राई कंदलगाव धरण, 94 आणि 97 साली तुम्ही त्याचे उद्घाटन करताय, त्याचं अजून झालेलं नाही. तुम्ही 10 वर्षात पाणी आणणार अजून पूर्ण झालेलं नाहीत. नुसते आश्वासन 100% आश्वासन. कसं आहे आणि लोकांना आता कळाले, काल यासनी शिव्या द्यायच्या, भ्रष्टाचार करतात, आज हे आमच्याकडे आले की विकासासाठी एकत्र. लोक खुळे नाही तो. राजेंकडून तुम्हाला अपेक्षा आहे? 100%. आणि राजेंचं एकटे नाही आहेत ना ते. राजेंचं वय वगैरे झाले ठीक आहे, सगळ्या गोष्टी, काही विरोधक वयावर जातात, पण संभाजीराजे आहेत, मालोजी राजे आहेत, संयोगिता राजे आहेत, मधुरिमा राजे आहेत, शहाजी राजे आहेत, सगळेजण नेटवर्क आहे ना त्यांचं. कुटुंब म्हणून ते सगळे कोल्हापूर सर्व आणि महाराजांच्या नावाखाली सर्व आमदार पळायला लागल्यात. दिवसाला 40 गावांचं टार्गेट आहे आमदारांचं. कुठल्या आमदारांना? सर्व. आता बंटी साहेब म्हणा, PN साहेब म्हणा, हे सगळे टोटल भिंगरी बांधून फिरायला चालू आहे. लीड मोठा आहे. अडचण नाही. अडचण हा शब्द नाही, इकडं नाही तिकडं आहे. हो नमस्कार. कुठले तुम्ही? कोल्हापूरचे. काय कोल्हापूरच्या निवडणुकीच्या ह्या लढतीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय, काय वाटतंय तुम्हाला? कोल्हापूरची हवा कोणीकडे आहे? कोल्हापूरची हवा सध्या तरी मंडलिक आहेतच, पण त्यांना गेले 2 वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांचे वडीलसुद्धा निवडून आलेलेच आहेत, त्यामुळे त्यांना जरा राजकीय यातला अनुभव पण आहे. आणि दुसरा विषय असा आहे की काही लोकांचं म्हणणं असं की शाहू महाराज म्हणून आहेत, महाराज आहेत, असं पण विचार काही लोकांचा विचार आहे. काय तुम्हाला काय वाटते, काय होईल या वेळेला? मला वैयक्तिक आम्हाला असं वाटतं की मंडलिक येतील असं वाटते. का असं का वाटते तुम्हाला? हाच की अनुभव आहे,
या विषयावर आहे. कामाचा अनुभव आहे, एक टर्म अनुभव आहे, खासदार होते हा विषय आणि ते स्वतः पण होते बघितलेला आहे. त्यामुळे ते विकास करू शकतात. विकास करू शकतात हा विषय आहे, पण नाव त्यांचं आहे, जरा चर्चेत आहे, त्यामुळे ते होऊ शकतात. पण आता छत्रपती शाहू महाराजांचं पण या ठिकाणी म्हणजे मत गादीला, मानपण गादीला, अशा गोष्टी पुढे. कसं आहे, काही लोक देतात, काही लोक गादीला जे मान देतात ते थोडेफार मतदान तिथं होणारच म्हणजे असं सहजासहजी मंडलिकच येतील असं आपण ठाम म्हणू शकत नाही की एकतर्फी निकाल जोरात होईल. निवडणूक जोरात होईल. त्यांनासुद्धा त्या मानानं पारडं आहे, ह्यांनासुद्धा आहे. दोघांनीही गाफील राहून चालणार नाही की मी निवडून येणारच. दोघांनी जोर लावलेलाच आहे, लावत असतीलच, त्याबद्दल काही विषय नाही. पण राजकारण सध्या असं आहे की त्यांना तिथं तिकीट दिल्यामुळं जरा पारडं जड वाटते. आता ह्यांनी आता पुढं काय होते बघायचं. नमस्कार. काय वॉकिंगला आलाय वाटतं? वॉकिंगला असं काही नाही, पण रंकाळ्याचं आकर्षण कोल्हापूरकरांना आणि कोल्हापूरकरांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आहे. कोल्हापूरला जर जायचं झालं तर अंबाबाई मंदिर दर्शन आणि त्याबरोबर रंकाळा पाहणे हे 2 प्राधान्यानं भेट देण्याची ठिकाणं आहेत. तुम्ही कुठले? कोल्हापूरचे? कोल्हापूरचे. काय कोल्हापूरची पण निवडणूक आहे, त्या देशात लोकसभेची निवडणूक लागले. काय वाटते कोल्हापूरच्या लोकसभेसंदर्भात तुम्हाला? काय लोकांच्यामध्ये थोडासा संभ्रम आहे असं वाटते, कारण उमेदवार दोन्ही जरी चांगले असले तरीसुद्धा त्यांनी घेतलेल्या ज्या बाजू आहेत, मग कुठल्याही कारणाने असेल, कारणं काही असतील, तरीसुद्धा मतदारांशी प्रामाणिक राहणं हे उमेदवारांचं कर्तव्य असतं. निवडून आलेलं तर उमेदवारांचं असतं. आता व्यक्तिसापेक्ष विचारामध्ये फरक पडतो, परंतु उमेदवार जेव्हा आपली उमेदवारी जाहीर करतात त्यावेळेला अगोदरच्या वेळेला उमेदवारांच्याबद्दल मतदारांनी दाखवलेला जो विश्वास असतो तो सार्थ करण्यासाठीचे 5 वर्षांचा कालावधी दिलेला असतो. त्या 5 वर्षांमध्ये मतदारांचा विश्वास सार्थ केला किंवा नाही असा प्रश्न जर उमेदवारांनी स्वतःलाच विचारला तर त्याचं उत्तर त्यांना मिळू शकतं. आता हा त्यांनी विचारला किंवा नाही हा प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल. आता काय वातावरण दिसतंय तुम्हाला? आता वातावरण कसं आहे की शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर झालेली आहे आणि इथले विद्यमान खासदार जे आहेत संजय मंडलिक यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर झालेली आहे. परंतु गंमत अशी आहे की नुकतीच आता प्रचाराला सुरुवात झालेली असल्यामुळे वातावरण कसं आहे किंवा काय याच्याबद्दल अद्याप काही सांगता येत नाही, कारण नुकतीच सुरुवात होऊन 1-2-3 दिवस झालेत फार तर. त्यामुळे नेमकं काय आहे किंवा हवा कशी आहे किंवा बदलली आहे का अंदाज लागत नाही म्हणण्यापेक्षा काय अजून हवा तापायला लागलेली आहे. ती हवा तापलेली नाही आणि अजून वळण पण घेतलेलं नाही आहे. हवा फिरलेली पण नाही आहे, हवा बदललेली पण नाही आहे. ती कधी बदलेल, कधी तापेल, कधी वळण घेईल आणि कुठल्या बाजूने वळण घेईल. कुठले मुद्दे असायला पाहिजेत निवडणुकीत? मुद्दे कुठल्याही निवडणुकीमध्ये मुद्दे प्राधान्यक्रमानं नागरिकांच्या हिताचेच असले पाहिजेत. आता नागरिकांच्या हिताचे मुद्दे जर घ्यायचे झाले तर त्याच्यामध्ये कोणत्याही लोकसभा मतदारसंघात गेलं किंवा विधानसभा मतदारसंघात गेलं तरी सर्व ठिकाणी नागरिकांचे प्राधान्यक्रमानं येणारे मुद्दे हे सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था, त्यानंतर ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच्यामध्ये वीज वितरण व्यवस्था, हे मुद्दे घेता यायला पाहिजेत, असायला पाहिजेत. पिण्याच्या असतात का हे मुद्दे? हे असतात, पण त्याची परिपूर्ती केली जाते का हा प्रश्न संशोधनाचा आहे. आणि संशोधन केल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला नेमकी माहिती मिळू शकेल. निवडून आलेल्या उमेदवारांनी किंवा जाहीर उमेदवारी केलेल्या व्यक्तींनी या मुद्द्यांना महत्त्व दिलं पाहिजे असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटते. आता सामान्य नागरिकांचे मुद्दे त्यांना किती महत्त्वाचे वाटतात हे त्यांच्या विचारावरती अवलंबून आहे. त्यामुळे कसं आहे की त्यांनी कोणत्या मुद्द्यांना महत्त्व द्यायचं, प्रचारामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, लोकांच्या समोर जाताना आपला विचार काय असला पाहिजे, आपली भूमिका काय असणार आहे आणि निवडून आल्यानंतर ती भूमिका पार पाडणार किंवा नाही याच्याशी प्रामाणिक त्या उमेदवारांनी राहिलं पाहिजे. नमस्कार. कुठले? कोल्हापूरचेच का? कोल्हापूर. बरं. काय कोल्हापूरच्या लोकसभेची हवा काय म्हणते नेमकी आत्ता? काय होईल आत्ता हवा बघायला गेलं तर आता तसं सांगता बी येणार नाही काय.
ॲक्च्युली. कारण आता नेते असे आहेत की तर खुद्द कोल्हापूरचे राजे उभा राहिले आहेत. त्यामुळे जनतेला आता असा प्रश्न आहे की कुणाला द्यायचं, हा मोठा संभ्रमावस्था मोठा प्रश्न आहे ह्यो. त्यामुळे काय करावं हे समजत नाही. आता एकीकडे बघितलं तर मोदींचं कार्य तसं चांगलं आहे, मोदींच्या अंडर खाली आहे म्हणून चांगलं आहे. गादी की मोदी? गादी नाही, मोदी आहे. गादीचा काही संबंध नाही. गादी कोण बी बसू शकते, तुम्ही बसू शकता, मी बसू शकते, हेच बसू शकता. पण त्या गादीवर बसणारा माणूस कोण आहे आणि तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. आता जे चाललंय ते मोदी अंडर खाली झालं आहे, मोदी आहे तवरच. त्यामुळं बाकी जे करणार ह्यांचा काही हेच नाही आहे, कामच नाही आहे तसं बघायला तर. मोदींच्या नावावरती लोक मतदान मोदीच्या नावावरती मतदान करू शकते. बाबा नमस्कार. काय काय चाललंय, बरं आहे का? एक नंबर एक नंबर. काय कोल्हापूरच्या लोकसभेत काय होईल वाटतंय? काय मोदींची जी सीट आहे आता इथं संजय मंडलिक उमेदवार हां महायुतीचे आहेत, त्यांचा 99% चान्स त्यांच्याकडे आहे. का असं का वाटतंय तुम्हाला? कारण मोदींचे हात बळकट करायचे आहेत. देशासाठी त्यांनी भरपूर काही काम चांगले केलेलं आहे, एक नंबर काम केलेलं आहे. मोदींच्या कामावरती इथल्या खासदाराला निवडून होय 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 वाटते होय 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 होय. नाही कामच चांगलं आहे ना. छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडी ते आता कसं आहे अलीकडे बाहेर पडायला लागल्यात ना. कसं आहे जनतेच्या संपर्कातला माणूस पाहिजे. त्यांचा संपर्क एवढा नसते. वाड्यातनं कुठेतरी बाहेर आणि वाड्यात पुन्हा असंच आहे त्यांचं. इतर कधी ह्याच्यात नाही. ते आता ते शरद पवारने त्यांना उठवून बसवले म्हणताना ते उभारल्यात, नाही तर ते निवडणुकीला उभारले सुद्धा नसते. त्यांचा मुलगा संभाजीराजे नाशिकमधनं उभारणार होता, खरं त्यांना शरद पवारांच्यामुळे ते उभारलेले, नाही तर ते निवडणुकीला उभारले सुद्धा नसते. इथं मोदींचीच हां मोदी लाट. नमस्कार. नमस्कार, बोला की. काय नाव तुमचं? गणेश चव्हाण. इथलेच तुम्ही? कोल्हापूर आंबाडे. बरं, काय वाटतं एकंदरीत कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात? काय वाटते म्हणजे काय, शाहू महाराज आपले निवडून येणार 100%. येणार निवडून 100%. ही काळ्या दगडाची भगवी रेष आहे. पण आता काही लोक म्हणतात की मोदींच्या नावावरती आम्ही ते मोदींच्या उमेदवार. तुम्ही आम्हाला आमच्या मनातला प्रश्न विचारला, आम्ही सांगितलं तुम्हाला. बाकीच्यांचं काय आहे आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही ना. तुम्ही माझं मत विचारलं ना, मी डायरेक्ट सांगितलं शाहू महाराज निवडून येणार. काय एवढा विश्वास का वाटतो? पहिल्यापासून शाहू महाराज आमचा विश्वास आहे. पण निवडणुकीला पहिल्यांदाच ते उभारल्यात. त्यांना आम्ही उभा केले, मेन मेंबर उभा केले आम्ही त्यांना या ह्याच्यात. आता शेवटी राजांना उभारायचं काय एवढा हे नाही, तर त्यांना आम्ही उभा केले. लोकांचीच डिमांड होती की तुम्ही या इलेक्शनला उभा राहा. इलेक्शनला उभा काय वाटतंय तुम्हाला? शाहू महाराज येतील विश्वास. हा का असं का वाटतंय? शाहू महाराजांचं नाव जसं आहे, नावाचं शाहू महाराज आहेत, तसं मग लोकांच्या नजरेत तसं त्यांनी म्हणजे भरून आला तो.